जय हरी विठ्ठल. मी आता सासवड मुक्कामी आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज इथे आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नेहमीप्रमाणे हा सोहळा सुरू आहे आणि आत्ता माझ्यासोबत या सोहळ्याचे प्रमुख निरंजननाथ महाराज आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. अ, मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते यावर्षी घडलेलं आहे आणि त्याही आपत्तीवर तुम्ही सगळ्यांनी मात केली आहे. आणि नैसर्गिक आपत्ती होती खरं तर, पण किती कठीण होतं आणि आयोजन करताना काही अडचणी आल्या. आपत्ती जसं आपण म्हणले साहेब की आपत्ती नैसर्गिक होती. थोडं सगळीकडून एक प्रेशर होतं की कसं करावं काय करावं. इंद्रायणी आईसाहेबांनी रौद्ररूप धारण केलं होतं, पाण्याचा स्तर वाढला होता. आणि मला तरी असं वाटतं की आपण आजही जुन्या लोकांना जर विचाराल तर ते सुद्धा सांगतात की त्यांनी एवढा मोठा म्हणजे स्तर, पाण्याचा स्तर किंवा पूर कधीच अनुभवलेला नव्हता. परंतु कुठेतरी ज्याला आपण म्हणतो ना सबुरी, की ज्ञानोबाराय महाराज याच्यातून काहीतरी मार्ग काढतील, तरी पण प्रयत्न करणं आवश्यक होते. म्हणून आपलं सगळ्या प्रशासनासोबत म्हणजे महसूल खातं असेल, पोलीस प्रशासन असेल, आमची नगर परिषद असेल, सगळ्यांसोबत संवाद चालू होते. त्यावेळेस सगळ्यांचं सहकार्य आणि वेल कम्युनिकेट पण होत होतं सगळं. आणि अचानकपणे प्रस्थानाचा काही तासाला अगोदर पूर ओसरायला सुरुवात झाली. तरी पण आपण त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं, म्हणजे रिस्क नको. माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे म्हणजे सगळ्यांचे संवाद चालू होते. आणि ज्यावेळेस आपल्याला ओके टू गो मिळालं त्यावेळेस एकच विश्वास आला की माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. त्यामुळे ज्ञानोबाराय महाराजांनी इथे सुद्धा ही खरी वारकऱ्यांची श्रद्धा बरं का. आणि तुम्हाला अजून एक नवलाचा भाग सांगतो की आपत्ती ही नैसर्गिक होती, परंतु आमचे सगळे फडकरी दिंडेकरी जे खरंच प्राण असतो या पालखी सोहळ्याचा, ते सगळे शांतता धरून होते. आणि कुठेही विचलितता नव्हती, कुठेही मिसकम्युनिकेशन नव्हतं, कुठेही अफवा नव्हत्या. हा सर्वात महत्त्वाचा भाग. पहिले आपण 10ची संख्या डिक्लेअर केली होती, म्हणजे सगळ्यांशी बोलून. जसा पूर ओसरला आपण ती संख्या 50हून वाढवली. 10 होती त्यावेळेस कोणी तक्रार पण केली नाही आणि 50 असल्याचा आनंद पण केला नाही. सर्वांना आनंद याचा झाला की वारकऱ्याची श्रद्धा आणि त्यावर ज्ञानोबाराय महाराजांनी केलेली त्याची चिंता आणि इंद्रायणीनी परत ज्याला म्हणतो ना आपला पदर सरसावला आणि परत आपल्याला सगळ्यांना मांडीवर घेतलं. आता अशा पद्धतीचे जी घटना आता नैसर्गिक आपत्ती आपण त्याला काही करू नाही शकत. आणखीन काही घटना आहेत किंवा नवीन आत्ताचं जे आधुनिक युग आहे, या सगळ्याच्या अनुषंगानं तुम्हाला असं वाटतं की या सिस्टम्समध्ये, नियम अटींमध्ये किंवा तुमचं जे एकूण आयोजन असतं याच्यामध्ये कुठे बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा नवतंत्र आणण्याची आवश्यकता आहे, नवीन काही पायंडे सुरू करण्याची आवश्यकता आहे? टेक्नॉलॉजीचा आपण आता वापर करतोच. आपण वेगवेगळे अपडेट्स करतो आहे, ज्यांनी अजून वारी सुखकर होईल. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सर, म्हणजे आपण इतके वर्ष झाले वारी करता, आम्ही आपल्याला पाहतो. हा सगळा जो म्हणजे आपण एका इंग्रजी भाषेमध्ये स्केलेटन म्हणतो ना, बेस फंडामेंटल जे आहे ना, ती परंपरा आहे. आणि त्या परंपरेला कुठेही तडा जाऊ नये किंवा त्या परंपरेमध्ये बदल जरी करायचा असेल तरी तो समाजाशी, म्हणजे दिंडी समाज असेल, फडकरी असतील, दिंडेकरी असतील, यांच्याशी बोलूनच करावा. आपल्याला अभिमानाने सांगतो, वारकरी संप्रदायाचा विचार केला, ज्ञानोबा तुकोबा हे आद्य झालेत. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळसं. पण या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की हा लोकशाहीनी चालणारा, म्हणजे आजपासून 700 वर्ष अगोदरपर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला रक्षणीय सकळ लोकसंस्था नावाचा शब्द मिळतो. लोकसंस्था हा शब्द घेतला आणि आजही आपण हे पाहत असाल, आता हे 195 वर्ष आहे. म्हणजे श्री गुरु हैबतराव बाबांनी जेव्हापासून ही रचना लावली वारीची, आजही सगळे निर्णय सर डेमोक्रॅटिक लेवलवरच होतात, लोकशाही पद्धतीनेच होतात. इथे कोणीही एक व्यक्ती स्वतःचा स्वतंत्र निर्णय दुसऱ्यावर लादू शकत नाही. तुम्हाला तो चर्चेत करावा लागतो. त्या चर्चेचे सुद्धा नियम आहे. जसं आपण समाज आरतीमध्ये पण पाहाल, रिड्रेसल ग्रीव्हियन्सची सुद्धा एक पद्धती आहे, एक नियम आहे. किंवा मला असं वाटतं की या परंपरेमध्ये याचे पहिले छोटे मोठे बदल केलेले आहेत, परंतु ते समाजाला विचारून, समाजाने सांगितल्यावर समाजाशी चर्चा करून. आणि मला तरी असं वाटतं की सर हे सगळं जे टिकलं आहे तेवढ्याच नाविन्य पद्धतीने, तेवढ्याच एन्थुझियाझमने, त्याचं कारणच आहे की ह्या परंपरा आजही अबाधित राहाव्या,
या परंपरेंना अबाधित ठेवत असताना सर्वंकष लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावा हे त्यावेळेस आमच्या संतांनी ज्ञानोबा तुकोबांनी सांगून ठेवलं. त्यामुळे बदल करावेत, परंतु ते सर्वांना विचारात घेऊन परिस्थितीजन्य आणि सर्वांशी डिस्कस करून घ्यावे, हा आमचा मानस असतो. दरवर्षी आपण वारी मार्गामध्ये सुद्धा जेव्हा फिरतो त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, समाज वाढतो. हो. दरवर्षी त्याच्यामध्ये प्लस संख्या होत जाते आणि ती काही लाखात जाते. हो. आता एवढा लाखांमधला समाज ज्या वेळेला प्रवास करतो त्यावेळेला शासनाकडून अजून काही वेगळ्या अपेक्षा आहेत का? कारण समाज वाढतो, गर्दी होते, ट्रॅफिक होतं, गावाच्या गावात जाम झालेली असतात, हलायला मिळत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये काही करता येऊ शकतं गव्हर्नमेंटच्या मदतीने. आता काल एकादशी होती, ज्येष्ठ वद्य एकादशी. ज्ञानोबाराय महाराज पुण्यातून निघालेत, सासवडला थांबलेत. काल या मार्गावर जेवढी गर्दी आम्ही पाहिली तेवढी आजपर्यंत कोणी अनुभवलेली नाही. प्रचंड गर्दी होती. याचा अंदाज प्रत्येक बैठकीमध्ये आम्ही स्वतः वदविला होता, कारण की शनिवार होता. साहजिक नोकरदार वर्ग जो आहे, आजूबाजूच्या गावांमध्ये जवळपास राहणारा जो वर्ग आहे, त्याला सहाय्य काय होतं की नेक्स्ट डे जो असतो तो आराम करण्यासाठी त्याला मिळतो. त्यामुळे तो एक दिवस का होईना पालखीसोबत देवांसोबत चाल करायला येतो. आता आपण जसं म्हणलं, याच्यावर वाढत्या सुविधा कशा ठेवता येईल, तर सर्वात मोठा विचार करण्याला एक मुद्दा जो आहे तो आहे पालखी सोहळ्याच्या समोर चालणारा मोकळा समाज. त्याच्यासोबत काहीतरी नियमावली असावी, त्यांना सुद्धा कुठेतरी एका साचेबद्ध पद्धतीमध्ये कसं आणता येईल त्यावर प्रशासनाशी, सर्वात पहिले तर समाजाशी बोलून एक विचार विनिमय करून एक मुद्दा किंवा एक पद्धती, त्याला आपण SOP म्हणतो, ते करणं आवश्यक आहे. कारण सोहळा जो आहे तो सोहळा स्वयंशिस्तीचा आहे. आजही आपण हा म्हणजे दिंडेकरी आजही बाहेर सुद्धा निघत नाही. तो त्याच्या ज्या 3 रांगा आहेत त्या 3 रांगांमध्येच राहील. त्याला भूक लागली तरी तो बाहेर निघणार नाही. देव थांबल्याशिवाय तो बसणार पण नाही. आता चिंता राहते तो समोरचा जो सगळा मोकळा समाज आहे, आणि त्यांना सुद्धा चालायचा हक्क आहे, ते सुद्धा देवांसाठीच चालतात आहे, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा कुठे एक सिस्टीम असावी, त्या सिस्टीममध्ये त्यांनी बसावं. त्यामुळे एंटायर हा जो पथ आहे वारीचा, हा अजून सुखकर होईल याच्यावर विचार करणं अत्यंतिक आवश्यक आहे. कारण हे दिवसेंदिवस वाढतच जाणार. त्याच्यामध्ये काही कमी नाही. आणखी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आषाढीचा. कारण पंढरपूरमध्ये सुद्धा हीच पुन्हा समस्या, अडचण निर्माण होते आणि ती आपण नाकारू नाही शकत. त्याच्यावरती सोल्युशन्स काढली गेली पाहिजे किंवा नव्या पद्धतीनं काहीतरी त्याची आखणी बांधणी करावी लागेल. आणि यावर्षी साधारणतः काय घडेल असं वाटतंय? अंदाज काय आहे? कारण आता आषाढी जवळच आहे. मागल्या वर्षी जवळपास अंदाजे म्हटलं 24 ते 25 लाख वारकरी होते. आम्ही लोक म्हणणार नाही, वारकरी म्हणून. यावर्षी आमचा असा अंदाज आहे की हे सगळं उत्साह पाहता यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु मागल्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं असेल तर एकंदरीत सोलापूर, पंढरपूर देवस्थान असेल, समिती असतील किंवा प्रशासन, त्यांनी ज्या पद्धतीने व्यवस्था केल्या होत्या, यावर्षी त्यांनी अंदाज धरून जर नियोजन केलं असेल तर मागल्या वर्षीसारखंच ते पण अगदी सुरळीत होईल. नियोजनाच्या बाबतीत आम्ही अजून ठासून सांगतोय की प्रशासनाकडून मदत आहे, परंतु वाढती संख्या ही विचार करण्याला एक बाब आहे, चिंतेची बाब नाही. त्याच्यासाठी नियोजनामध्ये फक्त थोडे बदल करणं अपेक्षित आहे आणि ते होतील. त्याच्यासाठी परत समाजाशी बोलून प्रशासनाशी संवाद साधून आपण करूयात ते. या निमित्तानं आपले सगळे वारकरी आहेत, कारण अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, 10-15 दिवसांचा टप्पा आहे. त्यांना काय सांगाल? त्यांना काही आवाहन? सर्वांनी वारी तशीच आनंदाने अनुभवावी. खरं तर वारी फक्त अनुभवायची असते. आनंद हा त्याच्यातला न दिसणारा परंतु ऐकू येणारा, जगायला लागणारा सुगंध आहे. त्यामुळे फक्त अनुभवावी. आणि ज्यांना प्रत्यक्ष येता येत नाही त्यांनी आपल्या सर्वांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून त्याचा सार घेण्याचा प्रयत्न करावा. निरंजननाथ महाराज आपल्यासोबत होते आणि दरवर्षीप्रमाणे वारीचा हा उत्साह, दिंड्यांचा उत्साह, वारकऱ्यांचा उत्साह आपण सगळेजण अनुभवतो आहोत. त्यामुळे याही वर्षीची ही वारी सुकर होईल आणि सगळ्या समस्या अडचणींवरती मात करत आषाढीपर्यंतचा हा सोहळा
खूप चांगल्या पद्धतीनं पार पडेल असं आपण म्हणूया. निरंजनाथ महाराज आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून.